जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा, अतिवृष्टी, दुष्काळी अनुदान आता कुठल्याही योजनेचे तुम्हाला ऑनलाईन स्टेटस पाहता येणार आहे. त्या योजनेचे पैसे तुम्हाला मिळाले आहेत का नाही किंवा काय अडचण आहे ज्यामुळे तुम्हाला ते पैसे मिळाले नाहीत याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला त्या ऑनलाईन पोर्टलवरती भेटून जाईल. सरकारने एक नवीन पोर्टल चालू केलेली आहे. त्या पोर्टलवरती तुम्हाला सर्व माहिती भेटून जाईल. तर तो पोर्टल कोणता आहे, तुम्हाला कोणत्या वेबसाईटवरती जायचं आहे त्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चालतो व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. आता मित्रांनो, या वेबसाईटवरती तुम्हाला तुमचा VK नंबर टाकून घ्यायचा आहे. हा VK नंबर तुम्हाला कुठं भेटेल? तुमच्या KYC पावतीवरती किंवा तुमच्या जवळील कुठल्याही CSC सेंटरवरती किंवा तलाठी ऑफिसमध्ये तुम्हाला हा VK नंबर भेटून जाईल. तुम्हाला VK नंबर टाकून खाली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जसे तुम्ही सबमिट करता तुमच्यासमोर दुसरं पेज ओपन होऊन जाईल. तर मित्रांनो, असं काही तुम्हाला दिसून येईल. आता मित्रांनो, इथे तुम्हाला तुमचा VK नंबर दिलेला आहे, खाली अकाउंट होल्डरचं नाव देखील दिलेलं आहे, अकाउंट नंबर दिलेला आहे, बँकेचं नाव देखील देण्यात आहे आणि केवढी रक्कम तुमच्या अकाउंटवरती जमा झालेली आहे. पुढे रिमार्क देखील दिलेला आहे आणि पेमेंट स्टेटस देखील सांगण्यात आलेला आहे. मित्रांनो, मी आता अजून एक दुसरा VK नंबर टाकून तुम्हाला दाखवतो. पहा मित्रांनो, इथे दुसरा VK नंबर टाकल्यानंतर यांचा जो काही प्रॉब्लेम आहे बघा, इथे VK नंबर दिलेला आहे, त्यांचं नाव देखील दिलेलं आहे, पण बँक अकाउंट नंबर दिलेला नाही, बँकेचं नाव दिलेलं नाही. जो काही रिमार्क आहे तो इनॅक्टिव्ह आधार म्हणत आहे आणि पेमेंट स्टेटस फेल म्हणत आहे. यांचं काही आधारचं प्रॉब्लेम असेल त्यामुळे हे म्हणत आहे. मित्रांनो, अजून एक तुम्हाला VK नंबर टाकून दाखवतो मी. तर मित्रांनो, असं काही जर तुम्हाला सांगत असेल स्टेटस नॉट अवेलेबल, तर याचा अर्थ तुम्ही KYC केली नसेल किंवा तुम्ही आत्ताच KYC केली असेल. ह्याचा अर्थ असं होतो की तुम्ही आत्ताच KYC केली असेल किंवा KYC केलेली नसेल. तर खूपच छान असं एक हे जे काही अपडेट आहे ते सरकारकडून आपल्याला भेटलं आहे. आता तुम्ही कोणत्याही तुमच्या रकमेचा स्टेटस पाहू शकता या वेबसाईटवरती. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तुम्ही तिथे जाऊन तुमचं स्टेटस पाहू शकता.